मागचा एपिसोड बघितलाच असेल, त्यामधले काही मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये गौरव मृदुलला बोलताना आपल्याला दिसला की माझे 2च फ्रेंड होते, त्यामध्ये तू एक आणि दुसरा प्रणित. तो प्रणित आत्ता घराच्या बाहेर गेलेला आहे. आणि नीलम तानियाचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यामध्ये नीलम तानियाला म्हणते आज तुला जास्त काय खराब वाटलं, तर तानियाचं ॲज युजल तिचं स्वतःचं रड गाणं चालू केलं. तिला दुसऱ्याचं किती दुःख मोठं असू द्या, त्याचं चिमुटभर जरी असेल तरी मुठभर करायला काही कमी करत नाही ती. आणि गौरव आणि मृदुलचं डिस्कशन चालू होतं की प्रणित आता घरामध्ये नाही आहे, तोच ब्रिज होता. अभिषेक बरोबरच्या त्यांच्या बॉन्डिंगचंच ते डिस्कशन होतं. तर कुठे ना कुठेतरी वाटतं की लवकरच चिंगारी पेटेल ह्या जीके आणि अभिषेकमध्ये. आणि आज घरामध्ये रेशन टास्क झालेला आहे. त्या रेशन टास्कमध्ये एक थोडीशी निगेटिव्ह बातमी आपल्याला अशी की ह्याच्यामध्येही प्रणितला पार्टिसिपेट करून नाही घेतलेलं. तो सिक्रेट रूममधून पण पार्टिसिपेट करू शकला असता किंवा ॲज अ जज म्हणून पण त्याने काम केलं असतं. मृदुलला जज केलं आणि त्याला जज करायला लावलं ह्या रेशन टास्कमध्ये. काही अपडेटनुसार असं होतं की प्रणित ह्या टास्कमध्ये असणार होता सिक्रेट रूम थ्रू, परंतु ऐन टाईमला असं का चेंजेस करण्यात आले माहीत नाही. मित्रांनो काय चाललेलं आहे काही माहीत नाही. आतमध्ये त्यांचं काय शिस्त आहे, काय त्यांचं प्लॅनिंग चाललेले आहेत मेकर्सचे काही माहीत नाही. तर नक्की प्रणित मोरेला सपोर्ट करणं चालू ठेवा. जीके आणि फरानाचं डिस्कशन चालू होतं किचनमध्ये. जीके फरानाला म्हणला तू तर खुश असशील प्रणित गेला. ती म्हटली हो. त्यावर जीके म्हणला का, तर ती म्हटली तो मेरा दोस्त थोडी था, म्हणजे तो प्रणित जो गेला तो माझा दोस्त थोडी होता. तर याच्यावरती जीकेने खूप भारी आन्सर दिलं. खूप छान वाटलं की त्याला कोणी हरवू नाही शकला. इतके वेळा नॉमिनेट झाला पण तो गेला नाही. तर तो नॉमिनेशनमध्ये नाही गेला पण तो आजारी आहे म्हणून गेला. विचारा तुम्ही किती काही बोलता, फरानाला काही फरक पडणार नाही. पत्थर दिला आहे ती आणि लोकांचा यूज करायचा फेकून द्यायचा हे तिला खूप चांगलं माहिती. बशीरने तिला काय काय बोललं, यश आयुष्यभर बोलणार नाही वगैरे. अमालचा जो किस्सा झाला होता, त्याने थाळी खेचून घेतली होती, त्याची फेकून दिली होती वगैरे, त्यावेळी खूप मोठा इन्सिडेंट झाला होता. आणि तो अमालच तिला काय काय म्हणला होता, हे तुला बी ग्रेड फिल्ममध्ये काम भेटणार नाही, ह्या फिल्ममध्ये काम भेटणार नाही. तिच्या आईला मध्ये खेचला होता अमाल मलिकने. आणि त्या अमाल मलिक बरोबरच आज ही दिसली सॉरी कार्ड खेळताना. अमाल मलिकला सॉरी पण बोलली, तो पण समोरून सॉरी बोलला. त्या अमाल मलिक बरोबर तू सॉरी बोलू शकतेस, परंतु टोनी कक्करने सांगितलेल्या टास्कमध्ये प्रणितने तुला म्हटलं की बाहेर मी हिला कानाखाली मारीन, पण त्याच्या अगोदर त्याने एक्सप्लेनेशन पण दिलं मी कुठल्याही लेडीजला तसं मारू शकणार नाही, परंतु तुम्ही विचारतायच म्हणून सांगतो मी फरानाला कानाखाली मारेन. त्याच्यावरून सुद्धा हिच्या फॅन लोकांनी एवढं ट्रोल करणं चालू आहे. तर त्या प्रणितला तू साधं शेवटचं तुमच्या हिशोबाने ते शेवटचं म्हणावं लागेल, कारण तुम्हाला माहीत नाही तो परत येणार आहे की नाही. तर तू त्याला शेवटचं भेटून बाय म्हणू शकली नाहीस. लोक हग वगैरे म्हणतात ते सोड, पण तू निदान त्याला हात मिळवून बाय तरी म्हणू शकली असतीस की बाबा कधी ना कधीतरी तो तुझा चांगला मित्र होता. 1-2 आठवड्यासाठी का होईना त्याने तुला मदत केली होती. जेव्हा अख्खं घर तुझ्या विरुद्ध होतं तेव्हा तो पोरगा तुझ्यासाठी उभा राहिला होता. एका नॉमिनेशनमध्ये त्याने स्वतःच्या मित्रांना सोडून तुला वाचवलं होतं आणि तू ऐसान फरामोश सगळं काही विसरली. नंतर अमाल मलिक आणि मालतीचं दाखवण्यात आलं. आता ह्यांचं काय प्रकरण आहे माहीत नाही. काय होतं, मालती अमालबरोबर बसायची, शहबाज नीलम तानिया ह्या जळतात मग, आणि त्यामुळेच मालती कुठे ना कुठे तो ग्रुप सोडून इकडे आली होती प्रणित यांच्याबरोबर. आणि तिथं चांगलं जमलं सुद्धा प्रणितमुळे यांच्या सगळ्यांबरोबर. तर ती ते सांगत होती की माझं तिकडे प्रणितमुळे मला सपोर्ट पण चांगला मिळाला, कोण मला काही बोललं नाही. परंतु कुठेतरी काय झालं की शहबाज आणि नीलमने तिला चढवून दिलं की आम्हाला असं सांगत होता की तुम्ही फक्त त्याला 5 मिनिटच भेटलेस, याच्यापेक्षा जास्त काही बोलणं वगैरे काही झालेलं नाही. मग तिने सगळे पत्ते खोलायला ओपन केलं. कोण म्हणतं मी त्याला पार्टीमध्ये भेटले, आमचे टेक्स्ट मेसेज झालेत, कॉल झालेत वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी. आणि कुठेतरी आता डाऊट ही मालती आणि अमाल मलिक तर हीच तर नाही आहे ना की ज्याच्यासाठी हा गाणं विणं बोलायचा, कारण ते आता काय दाखवण्यात येत नाही आहे. परंतु त्यांचं काही रिलेशन तर आता नाही आहे हे तर कळतं आहे, पण ह्यांचं काही ना काहीतरी पास्ट आहे जो की अमाल मलिक ओपन होत नाही. त्याला तिथे टी व्हीवरती तो काढायचाच नाही आहे मुद्दा, त्यामुळे त्याने सरळ इग्नोर केलेलं दिसतं आहे. आणि त्याने सरळ शहबाज आणि नीलमला सांगितलं मी जर नसेल आणि माझा मुद्दा निघत असेल तर माझ्या मुद्द्यावर बोलायचं नाही. मालती खरंच एक परफेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री आणलेली आहे फरानासारख्या कंटेस्टंटसाठी. मला मालती म्हणते तुला पीस ॲक्टिव्हिस्ट म्हणतात, तर तुझी जर्नी काय आहे नक्की. सगळी हसायला लागले, कारण खरंच कुठल्याही अँगलने ती बोलायला लागली तर पीस ॲक्टिव्हिस्ट वाटत नाही. उलट फराना बोलायला लागली तर मुद्दे अजून पेटतात, अजून आग लागते. पीस तर थोडीफार राहत नाही, ऐकणाऱ्याच्या पण डोक्यातले पीस निघून जाते पूर्ण. पार पिसं काढते ती लोकांची. मालती काही असो पण जबरदस्त पेलते. आणि मेन म्हणजे तिची फरानासारखी जबान घाण नाही आहे, कुठेही तिची डिग्निटी डाऊन होत नाही, कुठेही ती अपशब्द शिव्यांचा वगैरे वापर करत नाही. बरोबर समोरच्याला ती पेलते, खास करून फरानाला. तर फराना तयार होत होती तर मालती म्हणते फराना आज तयार झाली म्हणजे कलेश होणारच. आणि त्यानंतर चांगलाच कलेश झाला त्यांचा तिघा चौघांचा किचनमध्ये. त्यामध्ये मालती, फराना, जीके हे सगळेच होते. आणि फराना तानियाला सांगते हे मालती बकवास बघती, कोण बकवास करतं सगळं व्ह्युअर्सला पब्लिकला माहिती आहे, त्यामुळे बोलायची गरज नाही आहे. त्यानंतर मग जीके आणि अभिषेकचा सीन दिसला. त्यामध्ये अभिषेक आणि अष्टोर बाहेर बसले होते दरवाजा खुल्ला होता. जीकेने येऊन
अभिषेकला तो लावायला सांगितला, त्याच्यावरून अभिषेकचा तीळपापड झाला, नाही मला उघडाच ठेवायचा आहे वगैरे काय त्याचं चालू होतं. खरंच म्हणजे एखाद्या हट्टी लहान मुलासारखा वागतो कधीतरी अभिषेक. जे काही यांचं म्हणणं एवढंच होतं की तो दरवाजा त्याला ह्यासाठी लावायचा असेल की घरामध्ये तिथे आतमध्ये मच्छर जात असेल संध्याकाळची. आणि आत्ताच एक मुलगा घरातून बाहेर गेला ट्रीटमेंटसाठी, प्रणित मोरे, तर परत कुणाला तसा त्रास नको व्हायला वगैरे, त्यामुळे ते त्यांचं इंटेन्शन असेल. पण ह्या अभिषेक बाजाजाला काय प्रॉब्लेम आहे, त्याला कुणाचं ऐकायचंच नसतं, एक कली स्वतःचंच वागायचं असतं. ती अश्नूर कुठेतरी या गोष्टी समजून घेते. 21 वर्षाची जरी असली तरी कितीतरी पटीने ह्या अभिषेक बाजाजपेक्षा मॅच्युअर वाटते. त्यामुळे ना जिके आणि अभिषेकचं वाजणारे हे तर कन्फर्मच आहे. आणि आपल्याला शेवटला पाहायला मिळालं फरानाचं किचन कांड. चॉपिंग वगैरे करायचं सोडून मेकअप करत बसली होती आणि सरळ म्हणते मेरा जब मन करेगा तब मैं करूँगी, मी इथे काही काम करायला नाही आले, कामवाली नाही आहे मी, असं काही न वायनं तिचं म्हणणं चालू होतं मालती आणि मृदुलच्या समोर. आणि तू जर तिथे काम करायला नाही गेले तर ते बाकीचे काय तुझे नोकर आणून ठेवलेत का बिग बॉसने तिथे? तुला जर नट्टापट्टा करायचा आहे, मेकअप करायचा आहे, तर तू लवकर उठ, लवकर आंघोळ कर, तुझ्या ड्युटीज आहेत तर त्या हिशोबाने तू उरक ना. तुला जर जेवणाची ड्युटी दिले तर तू 12 वाजता आंघोळ जाशील, 1-1:30 वाजता मेकअप करशील आणि मग म्हणशील जाऊन चॉपिंग करणार. कसं व्हायचं? तर चॉपिंग नंतर जेवण बनणार, लोकांनी काय 4 वाजता जेवायचं का? त्यात हे लोक आता ब्रेकफास्ट पण बनवत नाही आहेत. तर अवघड मुलगी आहे ती फक्त मुद्दे शोधत असते. आणि तिचा दिनक्रम काय दिसतो रोज तुम्हाला? सकाळी उठते 10 वाजता, तानियाबरोबर मग त्यांची चुगली टास्क झाला की जरा इकडे तिकडे फिरून मग आंघोळ करायची, 12-12:30 वाजता करत असतील. त्यानंतर मग बाहेर यायचं, 1 तास मेकअप करायचा, मग ड्युटीवरनं भांडणं करायची, त्यानंतर मग जेवायचं, मग थोडं फिरायचं, शोधायचं कुणाचा मुद्दा भेटतोय का, कुणाचं काय भेटतंय का, त्याच्यावरून भांडायचं. नंतर संध्याकाळी कुठला तरी ग्रुप बघायचा, तिथे 3 जण बसले असतील तर 3घांच्या साईडला जाऊन थोडंसं कॉर्नरला जाऊन बसायचं आणि त्यांच्या डिस्कशनमध्ये घुसायचं, काहीतरी मध्ये मुद्दे मांडायचे. नंतर मग रात्री जेवायचं, झोपायचं. असं दिवसातनं 4 वेळा कलेश करते घरामध्ये आणि बाकी 2 वेळा खाणं पिणं आणि एखादा काहीतरी काम असेल ते करते. याच्या व्यतिरिक्त ती पूर्वी काहीही करत नाही घरामध्ये. ते कामही करताना धड दिसत नाही. दिवसाचं मला वाटतं 2च मिनटं ती काम करताना दिसत असेल. कुणाला याच्याबद्दल काही असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मृदुलशी भांडत असताना ही पोरगी त्या मृदुलला लिहाज शिकवते बोलायचं. म्हणजे मृदुलला बोलायचं लिहाज शिकवणे म्हणजे हे आता असं झालं की सलमान खानला ॲक्टिंग शिकवण्यासारखं झालं. कारण कुणाला ह्या घरामध्ये बोलायचा लिहाज सगळ्यात जास्त नाही आहे हे जर पब्लिकला विचारलं ना, 10च्या 10, 11च्या 11 जेवढे आहेत तेवढ्या कंटेस्टंटची लिस्ट देऊन, तर टॉप कोण मारेल ना खाली कमेंटमध्ये सांगा. तोंड उघडलं तू दुसऱ्याला काही बोललं तरी हसू येतं. तू जिकेला म्हणते जिके दुसऱ्यांचे डिसरिस्पेक्ट करतो, कोणी जर काही बोलत असेल तर त्याकडे लक्ष देत नाही आणि मुद्दामून डिसरिस्पेक्ट करतो. तो निदान न बोलता तरी डिसरिस्पेक्ट करतो. आणि फराना तू बोलून डिसरिस्पेक्ट करतोस त्याचं काय? दुसऱ्यांना तू म्हणतेस तो बदतमीजी करतो, त्याला लिहाज नाही आहे, बकवास करताय, बहेस करताय. आणि सगळ्यात अगोदर सुरुवात कोण करते ह्या सगळ्या गोष्टींची? तू करते. आणि या फरानाच्या सोबत राहून त्या तानियाचे पण रंग बदललेत. ती आता भांडी करायला लागली, तिचे पण खरे रंग आता दिसायला लागले. मस्त वाईल्ड कार्ड आणलेल्या मालतीची फरानाला एकदम जबरदस्त टफ देते. कोणती घाणेरडी भाषा न वापरता पेलते. नो डाऊट तिची प्रणित मोरेबरोबर एवढी चांगली मैत्री कशी काय झाली असेल यात काहीच डाऊट नाही. त्यानंतर मला अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटेल, ही फराना भट नॉमिनेटेड आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवण करून देणार, ही फराना भट नॉमिनेटेड आहे. हिला जेवढे पण आपले मराठी लोक बिग बॉस बघतात सगळ्यांनी आज ह्या आठवड्यामध्ये जे वोटिंग लाईन्स उद्या ओपन होतील रात्री 10 नंतर, तर 4 वेळा वोटिंग करायची तुम्हाला. उद्या मंगळवारी 10 नंतर, बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी 10च्या आतमध्ये ह्या 4ही वेळा वोट करा. एकही वोट तुमचा फरानाला नाही गेला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.